यवत बोरीबडक जिल्हा परिषद गट या गटामध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सारिकाताई भुजबळ महाराष्ट्राची भूमी या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं ताई स्वागत. सुरुवातीला मला आपला अल्प परिचय द्या. मी यवतचीच लेक आहे आणि यवतची सून आहे. माझं नाव सारिका ज्ञानोबा कळमकर, माहेरचं नाव, सासरचं नाव सारिका भरत भुजबळ. माझा आजोळ तामणवाडी भरतगाव. माझ्या मिस्टरांचा आजोळ सहजपूर नांदूर आणि तिथले राऊत मेत्रे हे सगळे रिलेटिव्हच आहेत. तामणवाडीचे तामाने आणि यवतचे जे दोरगे, शेळके, कुटवड आणि खेळले हे जे मंडळी आहेत ते यांच्या मी अंगाखांद्यावर खेळलेली आहे. माझं शिक्षण इथंच झालं. लोणी काळभोरला उच्च शिक्षणासाठी गेलो होतो आम्ही, कारण आमच्या गावात यवतमध्ये फक्त 12वी पर्यंत शाळा आहे. तिथून उच्च शिक्षण घेतलं, त्यानंतर विवाह झालं, त्यानंतर शिक्षण स्टॉप झालं. 15वी काही शिकता आलं नाही. शिक्षण अपूर्ण झालं. हो. आपलं सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य आहे. एक चळवळ असेल, आपले जिजाऊ ब्रिगेड आहे, या माध्यमातून आपण कार्य केलेले, काय काय कार्य केलेले आहेत आपण? जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आपण सुरुवातीला तर महिलांचा मेळावा घेतला. मेळाव्यामध्ये महिलांसाठी पंचायत समितीचे बचत गट आणले. यवतमध्ये 150 बचत गट झालेले आहेत. 400 RP तिथं काम करतात. दुसरं काम असं की महिलांचे बचत गट झाल्यानंतर महिलांचे फोन आले, ताई आम्हाला लाईट नाहीये, डीपी आमची 15 दिवस झालं जळाली, पण आमच्याकडे कोणी लक्षच द्यायना. मग त्यांना घेऊन केडगाव दापोडी ते धरणे आंदोलन केलं. संध्याकाळपर्यंत डीपी तिथं भेटून गेली त्यांना. ते झालं की होलेवाडीला शेतीसाठी लाईट पुरत नव्हती, तर आम्हाला दापोडीच्या ते सर आहेत उपअभियंता, त्यांनी सांगितलं आणि त्या हिशोबाने त्यांनी प्रोसेस केली. 1 महिन्याभरात नवीन खांबांसकट डीपी त्यांना मिळवून दिली. होलेवाडीला अजून एक काम केलंय आम्ही. होलेवाडीचा रस्ता, तिथल्या मोठ्या कॅनेलवरचा पूल, अशी त्याच्यासाठी आम्ही आंदोलन उभारून ती कामं करून घेतली, प्रशासनाला विषयित धरून, आणि ती सक्सेस झालेली आहेत. आणि अपुरा वीज पुरवठा म्हणजे यवत सब स्टेशनवरतून तिकडे जायचं म्हटल्या, डाळिंबच्या त्या टोकापर्यंत जायचं म्हणलं तर विद्युत पुरवठा पुरत नव्हता. तर आम्हाला तसा शब्द देण्यात आला आणि त्यांनी काम पण केलं. बोरे यांनीचं जे सबस्टेशन आहे तर ते उभारून दिलंय. आता तिथल्या लोकांना पुरंदर उपशाचं पाणी सुद्धा आणता येते. म्हणजे एवढी आम्ही कामं आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून केली आहे. तसं सांगायला गेलं तर बरेच आहेत, पण आपल्याला वेळ नाही पुरायचा. माघारी आलेल्या मुलींची सन्मानपूर्वक पाठवणी किंवा भावाभावांचे बांधावरील वाद, ते जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि लोकांचं पण तसं आपल्याला प्रतिसाद भेटत आहे की ताई तुम्ही इकडे या, काही जर गरज लागली तर ताईला हक्काने बोलवलं जातं. हे जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून म्हणजे ह्याच्यात आल्यापासून एक आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतं, ह्या भावनेतून आपण ती कामं केलेली आहेत. मी कामं केली म्हणजे पुन्हा उपकार केला असं नाही. लोकांना वाटलं हिच्यात काहीतरी आहे म्हणून ते आपल्याला बोलावतात, आपण त्यांची कामं करतो. काँग्रेस पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेली, तर आपला वचननामा काय असेल? वचननामा एकच की यवत बोरीबडक जो गट आहे तर तो गट यवत पंचक्रोशीमध्ये निसर्गानं वरदान दिलेलं आहे. असं बुलेश्वर आहे, 2 मोठे मोठे कॅनेल आहेत, शेजारीच आपल्याला रेल्वे स्टेशन आहे, मोठा सोलापूर हायवे गेलेला आहे, सगळ्या बाजूनी सुसज्ज असा आपला गट आहे. तर त्या गटामध्ये जी मुलं आहेत आपली, ती बाहेर गावी जाऊन, आताची पोरं ऐकत नाही, 2 व्हीलर घेऊन जातात, जागेवर जातात, असं डिवायडरची उंची कमी हायवेच्या, काही होऊ नये ह्या अर्थाने आपण काय म्हटलं की आपल्या गावातच एखादं सिनियर कॉलेज टाकता येईल. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला ते करायचं. दुसरी गोष्ट अशी की तालुक्याला, सगळ्या तालुक्यांना बाजारपेठ येते, म्हणजे 2 तालुक्याला बाजारपेठच नाही.
मग रोज भरणारी अशी हक्काची बाजारपेठ आपल्याला यवतमध्ये आणायची. यवत पंचक्रोशीत कुठं पण करा, पण आमच्या गटातल्या लोकांचा फायदा झाला पाहिजे. मी या मताची. मतदाराला आपण काय आव्हान करणार? आव्हान एकच करेन की इथून मागे जे झालं ते झालं, पण आता सुसज्ज किंवा शहाणा जर मतदार आहे तर तो विचार करणारच ना की कुणामुळं कशामुळं किंवा काय आपला जर फायदा होत असेल किंवा आपली कामं जे करते, तर मी जर तुमची कामं केलेली आहेत आणि इथून पुढे पण मी तुम्हाला आव्हान करते की इथून पुढे पण तुमची अजून किती पण अशी तुम्ही म्हणाल ती कामं मी करत जाईल. ह्याच्यात उभा राहायचा एकच उद्देश होता की आपण जी कामं केली ती आता प्रशासनाला वेटीस धरून केली. उपोषण आंदोलन ही माझी चालूच राहणार आहे, पण आता जी आपल्याला शाळा कॉलेजेस आणायची संघटनेच्या माध्यमातून नाही येणार, त्याला संविधानिक पदच लागणार आहे. म्हणून मी शाळा कॉलेजसाठी किंवा बाजारपेठेसाठी हा निर्णय घेतलेला आहे की मतदानाच्या स्वरूपातून तुम्ही मला निवडून द्या आणि मी तुमची कामं करायला बांधील असेल. ओके, म्हणजे मतदारांनी आपल्याला मतदान का करावं हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश. ओके, आपलं सामाजिक कार्य आहे. सामाजिक कार्य करत असताना आपण राजकारणात आला आणि राजकारणामध्ये आपले ध्येय धोरण आता आपण सांगितलेलेच आहे. ओके, आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आला. आपलं माय माऊलीनो मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुक्याच्या रणरागिणींना साथ द्या. मी कालही तुमच्यासाठी लढत होते, आजही तुमच्यासाठी लढत आहे आणि उद्याही तुमच्यासाठी लढत राहणार आहे. निवडणूक हे फक्त एक निमित्त आहे आणि तालुक्यातील 2 प्रस्थापित जे बुरुज आहेत त्या बुरुजांना आपल्याला हादरा द्यायचा आहे. ईव्हीएम मशीनवर मी एकटीच महिला आहे. तुमच्या सारिकाताईला साथ द्या. जय जिजाऊ, जय शिवराय.